बातमी सोने आणि चांदी संदर्भातली आहे। सोने चांदीच्या दरामध्ये आता घसरण झाली। सामान्यांना दिलासा मिळालाय, मात्र गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम सोना आणि जीएसटी सह 1,50,000वर, चांदीचे दर 2,50,000वर गेल्याचं समजतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल बजेट सादर केल्यानंतर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी आपण आलो आहोत। सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीमध्ये या ठिकाणी मोठी घसरण या ठिकाणी झालेली आहे। नेमकी घसरणीची कारणं काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आहे व काही ग्राहक आहे। आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, जर एक विचार केला तर काल बजेट हा सादर झालेला आहे, या बजेटमध्ये सुरुवातीला आपल्याला काय मिळालंय सोने व्यावसायिकांना, काय सांगाल? आता बजेटमध्ये अशी अपेक्षा होती की इम्पोर्ट ड्युटी कमी होईल किंवा जास्त होईल, पण या वर्षीच्या मागच्या वर्षी जी ड्युटी होती तीच ड्युटी या वर्षी आहे। म्हणून बजेटमध्ये तरी सोन्या चांदीबद्दल काहीच निर्णय झालेला नाहीये। नक्कीच या ठिकाणी बजेट नंतर आपण या ठिकाणी जर विचार केला तर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीमध्ये या ठिकाणी कमालीची घसरण झालेली आहे। आमच्यासोबत काही ग्राहक आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगणार जर विचार केला तर सोने चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे, या ठिकाणी तुम्ही बाजारात सोनं चांदी खरेदी करायला आलाय, काय सांगणार? हो हो, सोन्याचे भाव, चांदीचे भाव खूपच कमी झालेले आहे। त्याबद्दल आम्हाला सर्व ग्राहकांना खूप आनंद आहे, कारण या क्षणाची सर्वच जण वाट बघत होते आणि तो क्षण आला आहे। तर ही सुवर्ण संधी का आपण सोडावी असं मला वाटतं, तसंच त्याप्रमाणे इतर लोकांनाही वाटत असेल। सोनं हे 30,000ने कमी झालंय तर चांदी ही 1.5 लाखाने ही घसरलेली आहे। आगामी काळात देखील सोन्या चांदीमध्ये मोठी भाववाढ होऊ शकते असा अंदाज देखील सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।